जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचबरोबर वैयक्तिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु अद्याप ही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, ठिबक सिंचन, तुषार सिंचनचं अनुदान गेल्या अनेक दिवसापासून वितरित करण्यात येत नव्हतं। 2024-25, 2025-26 या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचं पूरक अनुदान देखील वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि याच्यासाठी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता। मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान मंत्र्यांच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत हे उर्वरित असलेलं ज्यांचं मंजूर आहे असं अनुदान वितरित केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती। आणि मित्रांनो, याच अनुषंगाने आज 17 मार्च 2026 रोजी एक अतिशय महत्वाचा असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये प्रतिथेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान दिलं जातं, ज्याच्या माध्यमातून ठिबक सिंचनला 80%, तर जे काही बहुभुद्रक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना 75% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे। अर्थात 30% आणि 25% पूरक अनुदान हे योजनेअंतर्गत दिलं जातं। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, ज्या योजनेसाठी 2025-26 करता 500 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 400 कोटी ठिबक सिंचन, तुषार सिंचनच्या अनुदानासाठी आणि 100 कोटी वैयक्तिक शेततळ्यासाठी। वैयक्तिक शेततळ्याची देखील मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण झालेली आहेत, परंतु शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नाही। याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता 235 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आता ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे अशा लाभार्थ्याच्या अनुदानाची मंजुरीची कारवाई ही डीबीटीच्या माध्यमातून केली जाणार आहे। लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावरती ही अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, प्रतिथेंब अधिक पीकच्या अंतर्गत 55% अनुदान घेतलेले जे लाभार्थी ज्यांचा राज्य शासनाचा पूरक हिस्सा वितरण बाकी होतं अशा लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेततळे आहेत, वैयक्तिक शेततळी, त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।